आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा रस्सा। त्यासाठी मी इथे तेल गरम करून जिरं, मोहरी आणि कांदा भाजून घेते। कांदा थोडासा परतला की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे, कांदा परतला की त्यामध्ये आपण घालूया टोमॅटो, ते कांदा टोमॅटो परतून झाला की हे हिरवं वाटण घालायचे। हिरवं वाटण थोडं परतून घ्यायचं। तर हिरवं वाटण परतून झाले तर आपण त्यामध्ये हे सगळे मसाले घालायचे। त्याच्यामध्ये आहे तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर, सगळे मसाले घालायचे आणि त्याला पिळून घ्यायचे। मसाले जळू नये म्हणून थोडं पाणी घालायचं आणि पिळून घ्यायचं। मसाला थोडंसं शिजवून घ्यायचे 1-2 मिनटं पाणी घालून थोडं आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। मसाला झाकण ठेवून शिजवून घेतला। हे बघा मसाला चांगला शिजला आहे। आता यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे। फिरवून घ्यायचं। हे बटाटे फिरवून घेतले मसाल्यात, यात आपल्याला गरम पाणी टाकायचे। गरम पाणी टाकून घेऊया। आपल्याला जितका रस्सा बनवायचा तितकं गरम पाणी टाकायचं। याला असं फिरवून घ्या आणि याला 20 मिनटं शिजू द्या। आता यात आपण शेंगदाण्याचं कूट घालूया, कोथिंबीर घालूया आणि याला 5 मिनटं शिजवून घेऊया। तर रेडी आहे आपला हा बटाट्याचा रस्सा।